नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 15.6 यामधील दुसऱ्या प्रश्नातील तिसरा प्रश्न सोडवणार आहोत. पहिले दोन प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये सोडवले आहेत, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आज तिसरा प्रश्न सोडवूया आपण. हा सर्कलचा आपल्याला एरिया दिलेला आहे. या एरियावरून त्या सर्कलचा आपल्याला डायमीटर काढायचा आहे. सोडवूया प्रश्न. ॲज इट इज आपण ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे. आपल्याला एरिया दिलेला आहे, डायमीटर काढायचा आहे. एरियावरून आपल्याला रेडियस काढता येईल, त्यामुळे आपण सर्वप्रथम रेडियस करू. आन्सर वी नो एरिया ऑफ सर्कल. फॉर्म्युला लिहून घेऊ आपण. एरिया ऑफ सर्कल इक्वल टू पाय आर स्क्वेअर. पाय इंटू आर स्क्वेअर. एरिया किती दिला आपल्याला? 12,474 इक्वल टू पायची व्हॅल्यू 22/7 आणि इंटू आर स्क्वेअर. आपल्याला आर स्क्वेअरची व्हॅल्यू प्रथम काढायची. आता देअरफॉर एका साईडला आपण आर स्क्वेअर घेऊ, मग दुसऱ्या साईडला काय होईल? 474 हे इंटूमध्ये जातील आणि हे 22 अपॉनमध्ये येतील. बरोबर आहे. आता डायरेक्ट 22चा भाग जाईल, आपण रफमध्ये करून घेऊ. 22 याला जर आपण डिव्हाइड केलं, 22×5 110, 4 14 राहतील. बरोबर आहे. आता हे वरून 7 घेतले, 22×6 132, 5 1 0. आता वरून 4 घेतले, 22 7चा भाग ॲक्युरेट जातो, 22×7 154. बाकी 0 येते आपले, म्हणजे आन्सर आपलं हे येते. म्हणजे 22×1 22 आणि हे एवढं भाग काय जाईल? 5 6 7चा जाईल. म्हणजे आरची स्क्वेअरची व्हॅल्यू काय राहील? फक्त 5 6 7 × 7 अशीच राहील. आरची व्हॅल्यू, आर स्क्वेअरची व्हॅल्यू आली. आपल्याला आर काढायचा आहे, म्हणून आपल्याला स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. म्हणजे आर स्क्वेअरचं स्क्वेअर रूट फक्त आर येईल आणि हे पूर्ण स्क्वेअर रूटमध्ये आपल्याला लिहावं लागेल. आता एवढं स्क्वेअर रूट कॅल्क्युलेशन करून काढणं खूप अवघड जाईल. त्यासाठी आपण काय करू? ह्या 5 6 7चे फॅक्टर पाडू. फॅक्टर 5 6 7. आता फॅक्टर पाडायचे. शेवटी समसंख्या नाही आहे, म्हणून 2 भाग जाणार नाही. 3 भाग जाईल का? सर्वांची बेरीज करू. 6 7 13, 13 5 18, 18ला 3 भाग जातो, म्हणून या संख्येला 3 भाग जातो. 3 आपण फॅक्टर पाडू. 3 1 3, 2 राहतील. 3 7 21, 3 8 24, इथं 2 राहतील आणि 3 9 27. 2 जाणार नाही, 5 जाणार नाही, 3 भाग जाईल. 3 6 18 आणि 3 3 9. 3 जाईल, 3 2 6 आणि 3 1 3. पुन्हा 3 भाग जाईल. 3 7 21, 7ला 7 भाग जाईल. ओके. आपले हे येतील फॅक्टर 3 × 3 × 3 × 3, 4 वेळेस 3 आणि 7. म्हणजे ह्या 5 6 7 ऐवजी आपण काय लिहू शकतो? 3 × 3 × 3 × 3 आणि × 7 आणि इथले 7 ॲज इट इज 7. बरोबर आहे. आता याला सोपं रूप देऊ आपण. आता पहा, 3 × 3 ह्या पेअरपैकी एकच 3 लिहिला आपण आणि त्याचा स्क्वेअर घेतला, म्हणजे काहीच बदल केला नाही. इंटू हे 3 आणि हे 3, ह्या 2 3 ऐवजी आपण एकच 3 घेतला आणि स्क्वेअर दिला. 7 × 7, त्यापैकी 7 लिहिले आणि स्क्वेअर घेतला. बरोबर आहे. देअरफॉर आर इक्वल टू काय होईल? आता प्रत्येकाचा स्क्वेअर आहे, मल्टिप्लिकेशनमध्ये संख्या आहेत आणि अंडर रूट आहे. स्क्वेअर आहे, अंडर रूट आहे, म्हणून हे स्क्वेअर आणि अंडर रूट कॅन्सल होऊन जातील. फक्त संख्या राहतील आपल्या 3 × 3 × 7.
म्हणजे आरची व्हॅल्यू आपल्याला किती प्राप्त होईल? 7 त्रिक 21, 21 त्रिक 63, 63 सेंटीमीटर आरची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आता आपल्याला मग डायमीटर काढणं सोपं जाते. फक्त याची डबल केली की डायमीटर येऊन जातो. वी नो डायमीटर इक्वल टू 2 इंटू आर. 2 आरची व्हॅल्यू आपण आत्ताच कॅल्क्युलेट केलेली आहे 63 सेंटीमीटर. म्हणजे हे किती होईल? 2 त्रिक 6 आणि 2 सखून 12, 126 युनिट आहे आपलं सेंटीमीटर. डायमीटरची व्हॅल्यू आपल्याला 126 सेंटीमीटर मिळालेलं आहे. हेन्स शेवटी पूर्ण वाक्य लिहून टाकायचं. हेन्स डायमीटर ऑफ सर्कल इज 126 सेंटीमीटर. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा.